महायुतीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशी गायींच्या संदर्भात एक जबरदस्त निर्णय घेतला असून गायीला राज्यमाता गोमाताचा दर्जा देण्यात आला आहे। गायीला राज्यमाता म्हणून मान्यता देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे। यापूर्वी उत्तराखंडने गायीला हा विशेष दर्जा दिला आहे। माननीय शिंदे सरकारच्या या निर्णयाचे अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी शासनानं देशी गायीला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत गायीचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला हा विशेष दर्जा देण्यात आला आहे। एक नजर टाकूयात देशी गायींची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या विविध वैशिष्ट्यांचा उपयोग याकडे। देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे। देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे। देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींचे शेण व गोमूत्राचे महत्त्व आहे। आपण जाणतोच गायीच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर शेतीमध्ये केल्यास ते पिकांना फायदेशीर ठरते हे सिद्ध झाले आहे। याशिवाय देशी गायींचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही यांचा समावेश असलेले पंचगव्य पद्धत विविध आजारांवर उपयोगी देखील ठरत आहे। महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या जातींच्या देशी गायी आढळतात। मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळालू अशा जाती आहेत। या विविध जातींचे संगोपन देखील या निर्णयामुळे होणार आहे। आणखी एक गोष्ट लक्षात घेऊयात की वैदिक काळापासून गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व असल्यामुळे गायीला कामधेनू म्हटले जाते। परंतु गेल्या काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे। यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली। भविष्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे। भारतीयांपुढे आता माता, गोमाता आणि भारत माता या तीन पूजनीय माता बनल्या आहेत। याचे संरक्षण आपण करूयात। मनपूर्वक धन्यवाद।